नमस्कार, मी भाग्यश्री जाधव. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक पक्ष युवकांना संधी देत आहेत, कारण युवक फक्त समाजच नाही तर संपूर्ण देश बदलू शकतो. असेच माझ्यासोबत एक युवक आहे, त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. प्रथमेश अबनावे, तुमचं खूप नमस्ते. स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा खूप अभिनंदन. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सरचिटणीस पद हे खूप मोठं पद आहे. कशी निवड आणि काय प्रक्रिया होती? ही निवड प्रक्रिया ही काँग्रेसच्या नवीन धोरणानुसार ऑनलाईन डिजिटल मेंबरशिप आणि त्यानंतर मग त्याद्वारे होणारं मतदान याद्वारे झालेली आहे. महाराष्ट्रातून 257 जण राज्यस्तरावर सरचिटणीस पदासाठी उभे होते आणि त्या 257 जणांमधून 43 सरचिटणीसांची निवड झाली. त्यामध्ये मी 6577 मतांनी निवडून आलो आणि मतदान करणारे हे 18 ते 35 वयोगटातले सर्व युवक होते. आणि ओव्हरऑल जर तुम्ही विचार केलात तर हे निवडणूक प्रक्रियेद्वारे अनेक चांगल्या युवकांना संधी मिळालेली आहे. आणि याद्वारे तुम्ही म्हणू शकता की युवकांचं राजकारण काँग्रेसच्या अंतर्गत आणि देशपातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, एक नवीन संधी युवकांना मिळते आहे. आपण आज खरं तर त्यांची आठवण येते असे राजीव सातवजी यांच्या कल्पनेतली ही युवक काँग्रेसची इलेक्शन आहे आणि त्याद्वारे मी निवडून आलो. हे खरं तर खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे, कारण पहिल्याच संधीमध्ये निवडून येणं तेही महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी हे सोपं नसतं. पण आपण असं म्हणूयात घरच्यांची कृपा, सर्वांनी केलेली मदत, कारण मतदान करून घेणं आणि त्याद्वारे निवड करणं हे सोपं नसतं. सगळ्यांचे हातभार लाभल्यामुळेच हे शक्य झालं. त्यामुळे इट इज ब्लेसिंग्स. निवड झाली जेव्हा कळालं, तेव्हा सगळ्यात पहिली काय भावना होती? सगळ्यात पहिली भावना होते की जे आपण टार्गेट ठरवलं ते अचीव झालं. त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन आणि एक एक्साइटमेंट होते की आता पुढे नवीन क्षितिजांकडे आपल्याला जाता येणार आहे. तर ही गोष्ट फार महत्त्वाची होती. जास्तीत जास्त आता महाराष्ट्रातल्या या राजकारणामध्ये युवक येत आहेत, तरुण येत आहेत. काय ध्येय धोरणं घेऊन तुम्ही या राजकारणात येत आहे? खरं तर युवकांनी राजकारणात यायला पाहिजे, कारण का जेवढे युवक, सुशिक्षित युवक राजकारणामध्ये येतील ते राजकारणाची दिशा बदलू शकतात. म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी देऊ शकतो तुम्हाला की आपण जर सगळेजण युवकांच्या राजकारणाकडे आलो तर आज युवकांच्या खऱ्या गरजा काय आहेत. कारण आज भारतामध्ये युवकांची जी संख्या आहे ती जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणजे 18 ते 40 वयोगटातले सर्वात जास्त युवक हे भारतामध्ये आहेत. आणि त्या युवकांच्या गरजा काय आहेत तर त्या ओळखणं फार गरजेचं आहे. युनायटेड नेशन्सनी 2030 पर्यंतचा युवकांचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. युवकांसाठी पॉलिसी प्रसिद्ध केल्या आहेत. युवकांची गरज म्हणजे सगळ्यात पहिलं रोजगार, त्यानंतर त्यांना चांगलं शहरीकरणात राहण्याची सोय, त्यानंतर व्यवसायासाठी चांगलं भांडवल, युवकांना चांगले शिक्षणाची गरज, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, अशा विविध गोष्टी आहेत. आणि राजकारणातून वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण युवक काही प्रत्येकजण श्रीमंत नसतो, गोर गरीब कष्ट करून पण तो येत असतो वरती. प्रत्येकाचं एक मिडल क्लास आहे, एक लोअर मिडल क्लास आहे, एक सर्वसामान्य आपण म्हणू गरीब लोक आहेत आणि हायर मिडल क्लास, ह्या सर्वांमध्ये युवक येतात. तर या सगळ्यांकडे जर तुम्ही पाहिलं तर यांना या मूलभूत प्रश्नांचे सोल्युशन हवं आहे. कारण आज हे मूलभूत प्रश्न सोडवले नाही तर हे युवक आज आजच्या देशाची ताकद आहे. पण जर त्या ताकदीला आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि योग्य प्रकारे सुविधा नाही केल्या तर हा टिकिंग बॉम्ब ठरेल. कारण का आपण रोजगार पुरवू शकलो नाही आणि त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून योग्य सुविधांचा पासून वंचित ठेवलं तर हा टिकिंग बॉम्ब एक दिवशी एक्सप्लोड होईल आणि देशात अराजकता माजू शकते. त्यामुळे युवकांनी राजकारणात येऊन युवकांचे प्रश्न मांडून त्याला सोल्युशन देणं हे गरजेचं आहे. खरं तर काँग्रेसचं राजकारण एक वेगळं राजकारण आहे. या राजकारणाकडे कसं बघता तुम्ही? काँग्रेसचं राजकारण खरं तर सर्व धर्मीयांना, सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं आहे. आणि आज देशाला खरं तर याचीच गरज आहे. समाज 2 विभागात विभागना जाण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन, म्हणजे नुसतं एकत्र काही विविध जाती धर्मांनी येणं गरजेचं नाही, युवकांनी, मध्यमवर्गीय, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक यांचेही एकत्र येऊन देशाच्या पॉलिसी मेकिंग असेल, देशाच्या विविध योजना असतील त्याच्यामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. कारण याशिवाय देशात बदल घडणार नाही आहे. आणि काँग्रेसचं सर्वसमावेशक धोरण आहे. 2004 ते 2014 या काळात जे सरकार झालं, सगळ्यात जास्त योजना आणल्या गेल्या, सगळ्यात जास्त योजनांचं राबवल्या गेल्या. फक्त मोदींनी काय केलं, त्या योजनांची नावं बदलली, बाकी त्या व्यतिरिक्त काही घडलेलं नाही. आजही मोदी अनेक योजनांची जी उद्घाटनं करतात त्या काँग्रेसच्याच काळात झालेल्या आहेत. काँग्रेसचे योगदान या देशात मोठं आहे. गांधी, नेहरू, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, यांनी देश बनवला आहे. आज जर देशात तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली, अगदी आता
विकायला निघालेली LIC असेल त्याची सुरुवात इथेच केली. आज एअर इंडिया असेल, देशातल्या पंचरत्न नवरत्न कंपनीज असतील, देशातली प्रत्येक गोष्ट असेल, अगदी IITs असतील, NITs असतील, याची सगळ्याची स्थापनाही आपल्या देशात या काँग्रेसमुळेच झालेली आहे. आणि देशाची खरी डेव्हलपमेंट आज आपण जे म्हणू शकतो आपण किती ट्रिलियनची इकॉनॉमी झालं आहे त्याच्यात 70 वर्षाचा सगळ्यात मोठा वाटा हा काँग्रेसचा आहे. त्यामुळे काँग्रेसचं राजकारण हे सर्वसमावेशक विकासाचं आणि मूलभूत प्रश्नांचं आहे. नक्कीच काँग्रेसला लवकरच यश येईल असं मी चिंततो. प्रथम महाराष्ट्रामधल्या युवकांचे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही या तरुणांचे कोणते मुद्दे सोडवू शकाल आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाता? तरुणांची सगळ्यात मोठी गरज आहे, पहिलं म्हणजे रोजगार, दुसरं म्हणजे चांगलं शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्या पलीकडे जाऊन युवकांच्या दृष्टीने बघणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगारासाठी त्यांना वेगवेगळ्या कंपनीज, वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस हे महाराष्ट्रात आले पाहिजेत, देशात आले पाहिजेत. ह्याच्यासाठीच्या पॉलिसीज राबवणं गरजेचं आहे. कारण युवकांना आज रोजगार नसेल तर पुढची कुठलीच गोष्ट शक्य नाही. त्यानंतर चांगलं एज्युकेशन, चांगली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे आपण म्हणू शकतो स्किल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये पण मोठ्या प्रमाणात कामाची गरज आहे. तर असे वेगवेगळे मुद्दे जर एकत्र केले तर युवकांच्या अनेक गरजा आपण पूर्ण करू शकू आणि तेथून सर्वांगीण विकास या देशाचा होऊ शकतो. तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत, जसे की रोजगार आहे, त्यांचं एज्युकेशन आहे, त्याला मिळणाऱ्या स्कॉलरशिप आहेत, स्किल डेव्हलपमेंट आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टींचं जर तुम्ही एकत्रीकरण केलं तर युवकांचा विकास चांगला होऊ शकतो. कारण क्रिएटिव्ह कामात काम कायम केलं पाहिजे असं म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह कामापेक्षा, आणि युवकांना खरं तर त्या क्रिएटिव्ह कामाची गरज आहे. पक्ष संघटनेसाठी, पक्ष बांधणीसाठी काय योगदान महत्त्वाचं आहे आताच्या घडीला? आता पक्ष संघटनेत म्हणाल तर काँग्रेसची पूर्ण महाराष्ट्राची जी युवकांची आपण म्हणू शकतो कार्यकारिणी आहे ती नवीन निवडून आलेली आहे. जरी ती नवीन निवडून असली तरी काही जणांना पूर्व अनुभव आहेत, अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. संघटना हे सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही पक्षाचं हे पहिलं ध्येय असतं. संघटना मजबूत असेल तर नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये चांगलं काम करू शकता. तर संघटना पातळीवर बांधणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे चांगले लोक पुढे येणं. तर तसं या नवीन निवडणुकीद्वारे झालेलं आहे आणि संघटन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागात, तालुका प्लेसमध्ये आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आणि 2024 साली येणारी राज्याची जी निवडणूक आहे, आपण म्हणू विधानसभा आणि देशाची आपण जी म्हणतो ती जनरल इलेक्शन ऑफ 2024, या दोन्हीमध्ये काँग्रेस पक्ष नक्कीच यश मिळेल. कारण का संघटना हा मूलभूत आधार आहे. खरं तर काँग्रेसकडे घराणेशाहीवर विरोध केला जातो किंवा घराणेशाहीच्या गोष्टीवर टीका केली जाते, याकडे कसं बघतो तुम्ही? खरं तर घराणेशाही वगैरे असं काही नसतं. जो कोणी राजकारणात डिझर्विंग आहे तो खरं तर त्या क्षणापर्यंत जातो. कारण का घराणेशाहीने एखादी संधी मिळू शकते तुम्हाला, पण पुढच्या वेळी तो निवडून देणं हे लोकांच्या हातात असतं. आज घराणेशाहीबद्दल बोलाल तर राजनाथ सिंगांचा मुलगाही उत्तर प्रदेशमधून निवडून आलेला आहे. आज तुम्ही जर देशाचे गृहमंत्री म्हणाल अमित शहा, तर त्यांचा मुलगा आज BCCIचा प्रेसिडेंट आहे. घराणेशाही ही सर्व पक्षात आहे. घराणेशाहीकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. ते किती डिझर्विंग आहेत, देशाला खरंच त्यांची किती गरज आहे. कारण का एखादा माणूस एखाद्या घराणेशाहीमुळे एखाद्या वेळेस आपलं चांगलं काम करू शकतो. लक्षात आलं तुम्हाला? पुढच्या वेळी त्याला लोकच निवडून देतात जनतेतून. त्यामुळे घराणेशाही हा मुद्दा आता कुठल्याही राजकारणात नाही, कारण सर्व पक्षामध्ये कुठल्या ना कुठल्या घरातलं कोण ना कोण पुढे आलेलं आहे. आणि आता जर तुम्ही म्हणाल तर काँग्रेसच्या घराणीपेक्षा BJPमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे. अमित शहांचा मुलगा BCCIचा प्रेसिडेंट आहे, राजनाथ सिंगचा मुलगा UPतून निवडून आलेला आहे. अशी हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील. आपण त्यापेक्षाही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट मॉडेलकडे आणि मूलभूत प्रश्नांकडे जाण्याची गरज आहे. कारण देशामध्ये आज रोजगार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. अनेक युवकांना रोजगार नाही आहे, ते घरी बसून आहेत, बेरोजगारी भत्ता मिळत नाही आहे, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाही आहेत. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन महागाई ही वेगाने वाढती आहे. आज जो माणूस 15-10 हजार रुपये कमवतो त्याचे 4 आणि 5 हजार रुपये फक्त पेट्रोलसाठी, डिझेलसाठी जात आहेत, त्याच्या यातायातासाठी जात आहेत. त्याचबरोबर गॅस सिलेंडर मागतो. त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत घराणेशाहीपेक्षाही. प्रतिमेजी, खरं तर राजकारणामध्ये तुम्ही आलात, पण राजकारणामध्ये तुम्ही कसे काय आलात? पार्श्वभूमी काय आहे? राजकारणामध्ये खरं तर आम्ही सर्व 3 ते 4 पिढ्या झाल्या आम्ही राजकारणात काम करतो. राजकारणात म्हणण्यापेक्षा एक समाजकारण आहे. राजकारण खरं ते 1% असतं, बाकीचं असतं समाजकारण. समाजकारण म्हणजे काय? तर जनतेची, लोकांची सेवा करायची. गेले 4 पिढ्या झाल्या आम्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, हॉस्टेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या लहान गोरगरीब मुलांना सेवा देतोय.
त्यांना राहणं मोफत आहे, त्यांचं म्हणून आपण जेवण मोफत आहे, त्यांचं एज्युकेशन फ्री आहे. अशा विविध स्तरावरच्या मुलांना 1927पासून आमची 4 जनरेशन मदत करत आहे. हे खरं तर समाजकारण आहे. राजकारण हा आजकाल आलेला शब्द आहे. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून आम्ही काम करतो आहोत. आणि राजकारणात का आलेलो आहोत तर त्या समाजाला अजून आपल्याला चांगले रिटर्न्स देता येतील. तर ही पार्श्वभूमी आहे. 4 पिढ्यांचा आम्हाला वसा आणि वारसा आहे. आमचे आजोबा दलित मित्र सिद्धू आबनावे यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझे वडील काही डॉक्टर विकास आबनावे यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझे काका प्रसाद आबनावे असतील, आमचे इतर कुटुंबीय असतील, आमचा सगळ्यांचा बघण्याचा याकडे दृष्टिकोन हा सामाजिक दृष्टिकोन आहे राजकारणाकडे. कारण लोकांना जेवढी मदत करून देता येईल, कारण का आजकालच्या पिढीमध्ये लोकांना अडचणी खूप आहेत, त्याच्या समस्यांचं निराकरण करणं हे खरं तर आजचं राजकारण पाहिजे. पुढची वाटचाल काय असणार आहे? पुढची वाटचाल म्हणजे माझं स्वप्न असं आहे की राज्याचं आणि देशाचं युवकांचं धोरण एक पुनर्बांधणी करून त्या युवकांच्या धोरणाद्वारे युवकांना मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा, रोजगार, त्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या दूर करून देश पातळीवर युवकांचं नेतृत्व कसं येईल आणि युवकांच्या द्वारे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कसा बदल घडवता येईल, हे खरं तर प्रमुख माझं उद्दिष्ट आहे. आणि तरुणांना काय आवाहन कराल? तरुणांना मी एकच सांगेल, ज्यावेळी कुठलीही समस्या निर्माण होते त्याचवेळी त्या समस्येच्या उत्तराची निर्मिती होते. त्यामुळे कुठल्याही निर्णयातून किंवा कुठल्याही चांगल्या यश अपयशातून नाराज न होता आपल्याला फक्त पेशन्स हवा आहे. कारण की ज्यावेळी अपयश येतं त्यावेळी यशही येणार याची गॅरंटी असते. त्याचबरोबर कुठली समस्या जरी तुमच्या आयुष्यात आली तर त्यावेळी त्या समस्येचं निराकरणाचा पण जन्म झालेला असतो. आपल्याला फक्त तिथपर्यंत पोहोचायचं असतं. मी युवकांना एवढंच सांगेन, सुशिक्षित बना, संघटित बना आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रश्न असतील, शहरा स्तरावर असतील, राज्यस्तरावर असतील, कुठल्याही स्तरावर असतील, एज्युकेशन स्तरावर, ते सर्व प्रश्न तुम्ही कुठल्या ना कुठल्या पोडियमवर मांडा. कारण राजकारण, समाजकारण तुम्हीच बदलू शकता. जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत देश बदलणार नाही. आणि गांधीजींच्या स्वप्नातला देश जर खरंच आपल्याला बनवायचा असेल तर त्यासाठी युवकांनी राजकारणात येणं गरजेचं आहे. तर राजकारणाकडे तरुणांनी एक करिअर म्हणून बघितलं पाहिजे का? राजकारण हे करिअर होऊ शकतं. कारण आज नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला असेल किंवा विविध ठिकाणी काम करणारा माणूस असेल, आजकाल त्यांचे PA असतील, त्यांचे असिस्टंट असतील, समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे अनेक लोक असतील, यांनी करिअर बघू शकतात. पण हा एक करिअरचा सेकंड ऑप्शन असला पाहिजे. प्रथमतः तुम्ही स्वतः सक्षम बना, तुम्ही अर्थार्जन करा आणि मग राजकारण हा दुसरा पार्ट करा किंवा समाजकारण हे दुसऱ्यांदा करा. कारण घर चाललं तरच आपण देश बदलू शकतो. आपलं घर नाही चाललं तर आपण देश बदलू शकणार नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना की राजकारणात सगळ्यांनी आलं पाहिजे, स्वतःचं अर्थकारण सांभाळून, आणि देशाप्रती, जनतेप्रती राजकारणातून आपण देणं लागतो ह्याचा आपण पहिला विचार केला पाहिजे. राजकारणातून अर्थार्जन करणं हा मार्ग नाही आहे, तर राजकारणाला आपण काही ना काही देणं लागतो याचं जाणीव पाहिजे, देशाला जाणीव. त्या जाणीवेतूनच आपण मोठं होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद प्रथमेशजी, पुढारी ऑनलाईनच्या या गप्पांमध्ये सहभागी झाला. थँक्यू व्हेरी मच.